ड्रायव्हर भावांना आपली गाडी लोड झालेली आहे आणि आज पुन्हा आपण जातोय गुजरातमध्येच. हा जनसेट आहे आणि बाकी चिल्लर सामान आहे. ही कंपनी आहे खेड शिवापूर या ठिकाणी. आता यावेळेस अहमदाबाद, बडोदा, सुरत इकडं नाही. आता आपण जाणार आहोत भावनगर साईड. ड्रायव्हर भावांना आपल्याला आता सकाळ झाली खोपोलीमध्ये. आपण रात्री लोणावळ्यातच झोपलो होतो. झोप झाली नव्हती परत. आणि हे बघू शकता तुम्ही इकडं खोपोली आहे. आपण ऍक्च्युअल जुन्या घाटातल्या रस्त्यानं चाललोय. रात्री पाऊस आला होता, मला वाटलं मटेरियल भिजून जाईन हे सगळं. भिजासारखं काय नाही तिथे. खोपोली मार्गे निघालो आपण. खोपोली, कर्जत, मुरबाड, शहापूर, डायरेक्ट वसई गुजरात. तुम्ही कधी गेले का या रस्त्यानं? सांगा बरं, मला कमेंट करा ना. जुने मित्र आहे ते सुरत मध्ये राहते. त्यांची लई इच्छा होती आपण त्यांना भेटावं. येत आहे सागर भाऊ कृष्णहरी. मित्रांनो, यांची ना आपली ओळख आहे ना रविदादा सोमनाथ भाऊ यांच्यामुळे झालेली आहे. पण माणूस नंबर 1 आहे, काहीच टेन्शन नाही.
जेवायला. आपण जेवणात आज देखील खाणार आहोत गुजराती थाळी. भावांना आपलं सामान झालंय खाली आणि आता निघतोय डोल्यासाठी. आपल्याला फक्त एवढा एक डीजेचा बॉक्स आणि केबल खाली करायचंय. नाश्ता करायला आपण थांबलो आहे ढोलेराच्या 40 किलोमीटर पाठीमागं. नाश्ता करूया. ड्रायव्हर भावांना आपण आलो होतो ॲक्च्युअल नाश्ता करण्यासाठी. परंतु इथं नाश्ता गुजराती फाफडा आणि गुजराती शेव आहे. तर आपण नाश्ता वगैरे काय करणार नाही, आपण डायरेक्टली करूया जेवण. जेवणाची ऑर्डर पण दिलेली. रेग्युलरली आपण शेवभाजी खातो, प्लीज सांगितली दुसरं नको. आपण नेहमीप्रमाणे शेवभाजी खातो, मसाला शेवभाजी, पोळी आणि छाच. तर या जेवण करतो मी. त्यानंतर आपलं 50 किलोमीटर बाकी राहिलेलं आहे धुळीला. गाडी पण आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आपण आता एक 50 किलोमीटर बाकी राहिलो होतो ढोलीरा गुजरातमध्ये. तर चला लवकर, कारण की इकडं दुपारनंतर आहे ना ऊन जास्त पडतंय. ऊन तर आहेच पण गरमाट बी भरपूर आहे. हा काय समृद्धी नाही, हा राजकोट हायवे. राजकोट बी नाही, भावनगरला जाणारा हायवे हा. अहमदाबाद रुरल एक्सप्रेस वे सांगता ते आपल्याला. काय रे त्या बसला का? बसलाय तो. राहिलं बा आपल्याला 27 किलोमीटर. मित्रांनो चला तर भाऊ पळत जाऊ भावनगर येतात 94 किलोमीटर. या रोडला असं मरणाचं ऊन लागतंय आणि गरम झालाय तर इतके आहे. आत्ताशी 12 वाजले पण बाबा लई ऊन लागतंय. हो लई ऊन लागतंय. आणि तुम्ही बघू शकता रोड बघा. पूर्ण महाराष्ट्रात सिमेंटचे रोड चालू आहे, इकडं डांबरी चालू आहे. डांबरी. वा रे वा, मोदी सरकार अबकी बार बीजेपी सरकार. द्या अजून निवडून त्या बीजेपीला. आहे समंदर. तुम्ही समंदर बघू शकता. आपण पोहोचलोय ढोलेरा या ठिकाणी आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी बऱ्यापैकी टाटाचे प्लांट आहे. नवीनच GIDC ओपन झालेली आहे. पण दुसरी डिलिव्हरी खाली करण्यासाठी ढोलेरा या ठिकाणी टाटा कंपनीच्या प्लांटमध्ये 2 वाजता आलो होतो. 2 वाजेपासून गेटवरच होता. आता वाजले 5:15. आत्ताशी गाडी आपली झालेली आहे खाली
आपल्याला गाडीच्या खाली उतरण्याला परवानगी नाही आहे, कारण आपल्या पायाला मार लागलेला आहे त्यामुळं. तर असो, आजची ही ट्रिप अतिशय खूप अशी चांगली राहिलेली आहे. आपल्याला पुण्यापासून इथपर्यंत जवळपास 8,000चं डिझेल लागलं, 1,000 रुपये टोल लागले आणि 1,000 रुपये जेवणात गेले. बाकी तुम्ही हिशोब लावत आणि कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब आणि एक आईचं बटन नक्की दाबा. MS20 ट्रॅव्हल विथ RDM ह्या चॅनलला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.